विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त विद्यार्थी जे या क्षणाची वाट बघताय की दादा कधी एकदा आमची कॉलेज चालू होईल, कधी एकदा आम्ही परत एकदा कॉलेजला जाऊ, ओके, आणि कधी आमची जी ती ओव्हरऑल प्रोसेस वगैरे सुरू होईल, एक नवीन इंजिनिअरिंग किंवा फार्मसीची जर्नी सुरू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुमचं संपूर्ण डाऊट क्लिअर करणार आहे, ओके, की केव्हापर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस ही संपेल आणि केव्हापर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचाल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगताना खूप जास्त आनंद होईल की जस्ट मी माझं ग्रॅज्युएशन जे ते कंप्लीट केलं, म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री मी केली. मी स्वतः आता एक इंजिनिअरिंग मधून रिझल्ट लागायचा तसा बाकी आहे, पण आय होप की तो रिझल्ट पण चांगलाच लागेल. ओके, कारण इतके 8 सेमिस्टरचा अनुभव आता येऊन गेलेला आहे, ओके, जवळपास. तर नक्कीच हे सेमिस्टर पण क्लिअर होणारच आहे. ओके, आणि तर रिझल्ट जेव्हा पण लागेल तर 1 ते 1.5 महिन्यात आमची प्रोव्हिजनल डिग्री पण येऊन जाईल. ओके, म्हणजे डिग्री सर्टिफिकेट जे पण असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही प्रोसेसला मी तर सामोरं गेलोय, ओके, आणि मला जाऊन आता 4 वर्ष ऑलमोस्ट होण्यात आले. पण आता तुमची वारी. ओके, जी म्हणजे जी काही प्रोसेस वगैरे असते, ओव्हरऑल जर्नी असते, जी मी एक्सपिरियन्स केली आहे ती तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे असते ही प्रोसेस वगैरे. ओके, पण डिटेलमध्ये एवढं पूर्ण डिटेलमध्ये नाही, पण एकदम शॉर्टमध्ये सांगतो. ओके, तर फर्स्ट इयर तर खूप जास्त मजेत असतं विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फक्त कॉलेजला जायचं असतं, नवीन फ्रेंड्स भेटतात, नवीन तुम्हाला जे ते एक प्रकारची फॅमिली भेटते. ओके, नवीन एन्व्हायरमेंट असतं, नवीन तुम्हाला सगळे टीचर्स भेटतात. ओके, नवीन फेसेस, सगळं काही नवीन असतं. ओके, तुमच्या इंजिनिअरिंगच्या लाईफमध्ये नवीन सब्जेक्टला नवीन बॅकलॉग्स तुम्हाला लागतात. ओके, तर अशी काही जर्नी असते विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट इयर जसं की तुम्ही बघता की सगळ्या ब्रांचेसला कॉमन असतं इंजिनिअरिंगमध्ये, आणि फार्मसीमध्ये बघाल तरी ओव्हरऑल जे सेम असतं, फक्त सब्जेक्ट वगैरे जे ते फार्मसीचे तर एकूण सेमच राहतात. फक्त इंजिनिअरिंगमध्ये जे ब्रांचेस वगैरे डिफरंट असतात, पण सगळे ब्रांचेस आता फर्स्ट इयरसाठी एकच राहतात. सब्जेक्ट वगैरे सगळ्यांना सिमिलर राहतात. सेकंड इयरमध्ये ब्रांचेस वाईज जे तुम्ही डिवाइड होऊन जाता विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि फार्मसीचं सेम चालतं. ओके, जसं इंजिनिअरिंगचं सांगतोय सेम तसं फार्मसीचं पण. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे ते बेसिक नॉलेज येऊन जातं की इंजिनिअरिंग नक्की काय, ते सब्जेक्ट वगैरे कोणते राहतात वगैरे. ओके, मग सेकंड इयर पासून तुम्हाला ब्रांच रिलेटेड सब्जेक्ट वगैरे येत राहतील. ओके, तर त्याची तुम्हाला स्टडी वगैरे करायची आहे. नंतर कोर्सेसवर तुम्हाला काम करायचं आहे, स्किल्स वगैरे असतील त्याला अपग्रेड करायचं काम करायचं आहे. तर सेकंड इयर याच्यातच तुमचं जातं. थर्ड इयरला तुम्हाला थोडेफार जे ते प्लेसमेंटची आता चिंता यायला लागते. ओके, आणि सेकंड इयरला तर ऑलमोस्ट सब्जेक्ट क्लिअर करायला मागे राहते जास्त करून मुलं. पण थर्ड इयरमध्ये येता तुम्हाला अनुभव येऊन जातो कशा प्रकारे स्टडी करायचा आहे, कशा प्रकारे असाइनमेंट, प्रोजेक्ट्स, वायवा, ओके, लॅब वर्क्स, प्रोजेक्ट, फाईल्स वगैरे सगळं काही असतं ते तुम्ही बरोबर मॅनेज करून घेता. ओके, पण जेव्हा तुम्ही थर्ड इयरमध्ये येता तेव्हा तुम्हाला थोडीफार धाकधूक, भीती वगैरे जाणवायला लागते सिनियर्सकडनं, इकडनं तिकडनं परिस्थिती पाहिल्यानंतर की नाही आता मला सिरियस व्हायला पाहिजे, आता मी प्लेसमेंटकडे जायला पाहिजे. ओके, प्लेसमेंटकडे तुम्ही जाता विद्यार्थी मित्रांनो, आणि अतिशय छान पद्धतीने जे ते अभ्यास वगैरे करून काही विद्यार्थी करता, पण काही पण नाही, काही तर पहिले वर्षाचे बॅकलॉगच सोडवत राहता. तर अशा प्रकारे तुमची काही जर्नी वगैरे चालते. आणि त्यानंतर जे ते बरेचसे विद्यार्थी जे तुमच्यासोबत होते फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला ते आता कमी होत जातात. याच्या मागचं कारण काय, तर बरेचसे विद्यार्थी जे ते वायडी पडतात, म्हणजे इयर डाऊन होता, कारण की त्यांचे सब्जेक्ट वगैरे क्लिअर होत नाही. त्यानंतर जे ते बरेचसे विद्यार्थी काही कारणामुळे जे ते ड्रॉपआउट होऊन जातात. कोणाकोणाचं मुलींचं बघायला लागेल तर म्हणजे तुम्ही जर अशा म्हणजे काय बोलता यार, असं सिटीमध्ये बिलॉंग करता की जिथून खूप जास्त खेडेगावाची मुलं येत आहेत, तर तिथले म्हणजे काही मुलींचे लग्न वगैरे पण होऊन जातं. ओके, तर असे पण सीन्स तुम्हाला बघायला भेटतात. ओके, तर असं काही राहतं. आणि फायनल इयरमध्ये आल्या जर तुमची कम्प्युटर वगैरे ब्रांच असेल तर असं राहतं की 7 सेमिस्टरला तुम्हाला 4-5 सब्जेक्ट काही राहतं, आणि 8व्या सेमिस्टरला सब्जेक्टच नसतात. ओके, फक्त तुम्हाला एक मेजर प्रोजेक्ट वर्क करायचा राहतो. 4 किंवा 5 जणांची टीम राहते, आणि ते मिळून जे तुम्ही एक प्रोजेक्ट तयार करायचा आणि तो रिप्रेझेंट करायचा. तर उरलेले 6 महिन्यांपैकी जे पण 8वं सेमिस्टर राहतं हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहते तुमचे कोर्सेस, स्किल्स वगैरे सगळं काही अपग्रेड करेल. पण इतक्या वेळ थांबायचं नाही. थर्ड इयर किंवा सेकंड इयर पासून याची प्रिपरेशन स्टार्ट करून द्यायची. फर्स्ट इयर तर तुम्ही सब्जेक्ट वगैरेवर जास्त फोकस करा, नेमकी समजा की इंजिनिअरिंग काय वगैरे, आणि बेसिक स्टडी तुमचं चालू द्या कोर्सेस रिलेटेड, आणि जे पण तुम्हाला सेक्टरमध्ये पुढे जायचंय. तर असं काही राहतं. तर आता तुम्ही बोलाल की दादा ठीक आहे, एवढी सगळी प्रोसेस तर आम्हाला समजली, पण नेमकी ही प्रोसेस आता चालू केव्हा होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त काही तुम्हाला वेट करायची गरज नाही. ओके, 1 ते 1.5 महिन्यात तुमची कॉलेजेस स्टार्ट होऊन जातील. ओके, जर तुम्ही हा व्हिडिओ जुलैमध्ये बघत असाल तर नक्कीच ऑगस्टमध्ये म्हणजे पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये तुमचे कॉलेजेस चालू होऊन जातील. आणि होऊ शकतं की तुमचा ऑगस्टचा मिड किंवा ऑगस्टचा एंड किंवा सप्टेंबरचा स्टार्ट, फक्त याच ड्युरेशनमध्ये म्हणजे 15 ऑगस्ट टू 7 सप्टेंबर याच्यामध्ये तुमचे नक्कीच सर्वांचे कॉलेजेस सुरू होऊन जाणार विद्यार्थी मित्रांनो. आणि नक्कीच तुम्ही म्हणजे जास्तच जर डिले नाही केलंय MST-CET ॲज पर जसं आता चालू स्पीडनी त्या स्पीडनी गेले तर नक्कीच तुमचं होईल. फक्त डेट वगैरे आता एक्सटेंड नको व्हायला. डेट एक्सटेंड झाली परत एक व्हिडिओ येईल, त्यामध्ये मी परत एक्सप्लेन करेल. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजमध्ये जायच्या आधी तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल, आणि ऍडमिशनसाठी जे पण रिक्वायर मटेरियल असतं, फॉर एक्झाम्पल कॉलेजची लिस्ट असेल, काउन्सिलिंग असेल, तर दोघी पण आम्ही करतोय. ओके, जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल विद्यार्थी मित्रांनो, तर कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा कोड, कॉलेजचं नेम, कॉलेजचं लोकेशन, कॉलेजचे कट ऑफ प्रिव्हियस इयरचे, हे सर्व आपल्या लिस्टमध्ये भेटतील. ओके, तर तुम्हाला लिस्ट जसं की स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही नक्की ही लिस्ट डाउनलोड करू शकता. आणि यामध्ये जे पण तुम्हाला पिंक कलरने अक्षर दिसतात विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला एक ऑटोनॉमस ते तुम्हाला एक
ऑटोनॉमस कॉलेजसाठी. ओके, ते सर्व ऑटोनॉमस कॉलेजेस आहे आणि ते जे पण याच्यात तुम्हाला येलो कलरमध्ये हायलाईट दिसतं विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही समजून घ्या की त्यामध्ये तुम्हाला जे ते CS ब्रांच नाहीये त्या कॉलेजमध्ये. ओके, तर दुसरी कोणती ब्रांच असेल जसं हायस्ट कट ऑफ असेल तो तिथे मेन्शन आहे. तर बस म्हणजे तुम्ही ही प्रोसेस जी ते फॉलो करू शकता. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे तर इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग फक्त 799 रुपीजमध्ये आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आम्ही स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देऊन तुम्हाला कंप्लीट प्रोसेसमध्ये गाईड करू, तुम्हाला कंप्लीट हेल्प करू, एक पर्सनल काउन्सिलिंग असं काउन्सिलर असाइन करू आणि सर्व काही तुमची म्हणजे ऍडमिशनची जिम्मेदारी आम्हीच घेऊ. ओके, तर नक्कीच काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर वगैरे पण स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.